नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कन्यापूजनसाठी हलवा पुरी आणि काळ्या चण्याची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कन्यापूजनासाठी आज आपण बनवणार आहोत हलवा पुरी आणि काळ्या चण्याची भाजी. तर त्यासाठी मी चणे 5 ते 6 घंटे भिजत घातलेले होते. असे मस्त भिजलेले आहेत. 1 वाटी चणे घेतलेले होते. ते भिजून खूप सारे झालेले आहेत, किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा ह्या चण्याला भिजवून घेऊ शकता. मी 5 ते 6 घंटे भिजत घातलेले होते. याला 2 पाण्यानं स्वच्छ धुवून नंतर मी भिजत घातलेले होते. आता मी इथं एक कुकर घेतलेला आहे. या कुकरमध्ये आपल्याला पाण्यासहितच आपल्याला हे चणे घालायचे आहेत. जेवढे चणे बुडेल तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये. आणखीन यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. शिजताना मीठ घातल्यानंतर चण्यामध्ये आपल्या मीठ व्यवस्थित जातं आणि चवीला सुद्धा छान लागतात. आता याला झाकण लावून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. ते एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये आपल्याला सगळे मसाले मिक्स करायचे आहेत. मी ते 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली मी बारीक हातावर चोळून घेतलेली आहे, ते घालायचे आपल्याला. चवीपुरतं मीठ. अगोदर सुद्धा आपण चण्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला मीठ कमीच घालायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे मसाला. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून हे मसाला भिजत ठेवायचा आहे, म्हणजे व्यवस्थित भिजला जातो मसाला. आपले चणे शिजत आहेत तोपर्यंत आपला मसाला व्यवस्थित भिजतो. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मसाला. तर आता आपल्याला चणे शिजेपर्यंत हे मसाला भिजत ठेवायचा आहे. कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकर थंड होते तोपर्यंत आपण पुरीचं पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ. थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. पुरीसाठी आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला दुसरं काही घालायचं नाही, प्लेन पीठ मळायचं आहे. कारण आपण हे कन्यापूजनसाठी पुरी बनवतोय, त्यामुळे आपल्याला दुसरं काही घालायचं नाही. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट एकदम जेवढा होईल तेवढा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे मी. थोडंसं आपण याला मळून घेऊया. थोडंसं यावर आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणखी. तर याला झाकून आपल्याला अर्धा तासासाठी असंच पीठ ठेवायचं आहे. कुकरसुद्धा आपलं थंड झालेलं आहे, तर आपण झाकण काढून बघूया. असे मस्त आपले चणे शिजलेले आहेत. जास्त पण शिजवायचे नाहीत आपल्याला. अशा प्रकारे आपले चणे शिजलेले आहेत. तर लगेचच आता आपण याची भाजी करायला घेऊया. बनवण्यासाठी मी इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. यामध्ये घालायचे आहेत आपल्याला अर्धा चमचा जिरे. जिरे व्यवस्थित आपले फुललेले आहेत. यामध्ये घालायचं आपल्याला जे आपण मसाले भिजत ठेवलेले होते ते घालायचे आहेत आपल्याला. आता हे मसाले आपल्याला 2 मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत.
सगळे मसाले आपण यामध्ये मिक्स केलेले होते, त्यामुळे वरतून काही घालायची आपल्याला गरज नाही आहे. व्यवस्थित मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला शिजवून घेतलेले चणे घालायचे आहेत. मी पाण्यासहितच चणे घातलेले आहेत. तुम्हाला वाटलंच तर पाणी काढून चणे घालू शकता नुसते. तर व्यवस्थित आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचे आहेत खालच्या मसाल्यामध्ये 4 ते 5 मिनिट. याला एक उकळी काढून घ्यायची आपल्याला. आपल्या चण्याला उकळी आलेली आहे, तर यावर झाकण ठेवून आपल्याला मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिट यामधलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनिट झालेलं आहे. तर आता आपण झाकण काढून बघूया. यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घालू शकता. अशी मस्त आपली काळ्या चण्याची भाजी तयार झालेली आहे आणि चणेसुद्धा मस्त असे शिजलेले आहेत. आता यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया. मस्त झालेली आपली काळ्या चण्याची भाजी किंवा काळ्या चण्याची उसळ. त्याला खाली काढून घेऊया आपण. हलवा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. मी बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जाड असेल तर तुम्ही जाडसुद्धा घेऊ शकता. त्याच वाटीनं मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. घट्ट तूप घेतलेलं आहे मी अर्धी वाटी. हे मेल्ट केल्यानंतर 1 वाटी तूप होतं. इथं काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मी, काजू, बदाम आणि पिस्ता आणि वेलची पूड लागणार आहे आपल्याला. तर लगेचच आपण हलवा बनवायला घेऊया. एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. आता ह्या तुपामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचे आहेत 1 मिनिटभर. जास्त पण लाल नाही करायचे आपल्याला, 1 मिनिटभरच हे ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये आपल्याला हे राहिलेलं तूपसुद्धा घालायचं आहे. सुरुवातीला मी 3 चमचे तूप घालणार आहे, नंतर लागलं तर आपल्याला हे तूप घालायचं आहे. आता आपल्याला हे रवा घालायचा आहे यामध्ये. रवासुद्धा आपल्याला 6 ते 7 मिनिट मीडियम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. जास्त पण लाल करायचा नाही. मीडियम गॅसवर आपल्याला थोडासा असा तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, म्हणजे रवा व्यवस्थित भाजला जातो. गॅस जर फुल केला तर रवा लवकर भाजला जातो आणि ते व्यवस्थित भाजला जात नाही रवा आतमध्येपर्यंत. त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरच व्यवस्थित रवा भाजायचा आहे. 2 मिनिट मी रवा भाजून घेतलेला आहे. आता आपल्याला हे राहिलेलं तूपसुद्धा यामध्ये घालायचं आहे. परत आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. आणखीन आपल्याला 4 ते 5 मिनिट हे रवा भाजून घ्यायचा आहे. रवासुद्धा आपला व्यवस्थित भाजलेला आहे. थोडासा असा तांबूस कलर झालेला आहे रव्याचा. असा मस्त सुगंध येत आहे रव्याचा आपल्या. आता यामध्ये घालायचं आपल्याला, मी 1 वाटी रवा घेतला होता, तर त्याच वाटीनं मी 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर ते घालायचं आपल्याला. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तुम्ही जर जाड रवा घेत असाल तर तुम्ही 2.5 वाट्या पाणी घालू शकता.
बारीक रवा असेल तर तुम्ही दुप्पट पाणी घालू शकता. ते व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे रवा आपला व्यवस्थित फुलतो. दोन मिनिट झालेलं आहे. तर व्यवस्थित अशी वाफ निघालेली आपल्या रव्याची. मस्त आपला रवा फुललेला आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला साखर. साखर सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे रव्यामध्ये खालच्या. सगळीकडे आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची आहे. आता यावर परत आपल्याला 2 मिनिट झाकण ठेवायचं आहे साखर घातल्यानंतर. 2 मिनिट झालेले आहेत, तर आपण झाकण काढून बघूया. मस्त आपला हलवा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये घालायचे आपल्याला हे फ्राय करून घेतलेले तुपामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहेत. वेलची पूड घालायची आहे यामध्ये. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त आपला हलवा तयार झालेला आहे. असा मस्त घमघमाट सुटलेला आहे. आता आपण याला 1 मिनिटभर झाकण न ठेवताच परतून घेऊया. 1 मिनिटभर मी झाकण न ठेवताच याला परतून घेतलेलं होतं. असा मस्त आपला हलवा तयार झालेला आहे. आता आपण ह्याला खाली काढून घेऊया आणि लगेचच आपण आता पुरी बनवायला घेऊया. आपलं पुरीचं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे. तर याला थोडंसं आपण मळून घेऊया. मस्त आपलं पीठ भिजलेलं आहे. मस्त पीठ मळून झालेलं आहे. आता याचे छोटे छोटे आपल्याला लिंबा एवढे गोळे करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी साईज बनवू शकता पुरीची. अशा प्रकारे आपल्याला ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे त्यामधला मी एक गोळा घेतलेला आहे. याला थोडंसं आपल्याला कोरडं पीठ लावायचं, एकदम किंचित, जास्त पण नाही लावायचं. आता लगेचच लाटून घ्यायची आपल्याला ही पुरी. जास्त जाड पण लाटायची नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम साईजची आपल्याला पुरी लाटायची आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, जास्त जाड पण लाटलेली नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला 5 ते 6 पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत, तर नंतरच तळायच्या आहेत. अशा प्रकारे मी 4 ते 5 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला सुरुवातीला एवढ्याच तळून घ्यायच्या आहेत, नंतर आपल्याला लाटून बाकीच्या तळून घ्यायच्या आहेत. आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेल आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं आहे, म्हणजे आपली पुरी तेल पिणार नाही आणि व्यवस्थित तळले जाते. आता यामध्ये पुरी सोडायची आपल्याला. तेल जर आपलं व्यवस्थित गरम नाही झालं तर अशी पुरी आपली तेलकट होऊ शकते आणि व्यवस्थित तळत नाही आहे. यावरून आपल्याला तेल सोडायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडकडून व्यवस्थित पुरी तळल्या जाते. अशी मस्त फुगलेली आहे आपली पुरी. मस्त गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे. फुल गॅसवरच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तेल व्यवस्थित गरम झालं का पुरी व्यवस्थित तळल्या जाते आपली. अशी मस्त तळलेली आपली पुरी. थोडासा गोल्डन कलर झालेला आहे. अशी मस्त झालेली आपली पुरी. आता बाकीच्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारे पूजनसाठी आपली हलवा पुरी आणि काळ्या चण्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा या अष्टमी नवमीला नक्की कन्यापूजनला करून बघा.
तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.